नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. मित्रांनो, आपल्या समाजात शब्दांना खूप महत्व आहे. कधी कधी विश्वासाने आणि प्रेमाने बोललेला एक शब्द कोणाचं आयुष्य बदलू शकतो, तर कधी कधी रागाच्या भरात अहंकारापोटी तोंडातून निघालेलं एकच वाक्य एखाद्याचा जीव घेऊ शकतं. उत्तर प्रदेशातील अमरोहा परिसरातील आदमपूर मधून नुकतीच एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली. एका पत्नीने आपल्या पतीला वाद घालताना एक असं वाक्य म्हटलं जे त्या पतीच्या थेट जिव्हारी लागलं. पत्नी म्हणाली, माझ्या मागे तुझ्यासारखे 50 लोक आहेत. हे ऐकून त्या तरुणाने रात्रीच्या अंधारात एक अत्यंत टोकाचं पाऊल उचललं आणि आपलं जीवन संपवलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ या घटनेची माहिती घेणार नाहीये, तर आपण या निमित्ताने एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर आपल्या समाजात नेहमी पडदा टाकला जातो. तो विषय म्हणजे पुरुषांचे मानसिक आरोग्य, नात्यांमधील संवाद आणि शब्दांचे आपल्या आयुष्यावरील गंभीर परिणाम. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित ही चर्चा आजच्या काळातील अनेक नाती वाचवण्यासाठी महत्वाची ठरू शकते. चला तर मग समजून घेऊया ही नेमकी घटना काय आहे. उत्तर प्रदेशातील सैद नगली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात ही घटना घडली. एका सामान्य कुटुंबातील तरुणाने काही दिवसांपूर्वीच एका तरुणीशी विवाह केला होता. लग्न झालं, नवी स्वप्न होती, पण दुर्दैवाने लग्नानंतर काही दिवसातच पती पत्नींमध्ये मतभेद सुरू झाले. दररोजचे किरकोळ वाद हळूहळू मोठ्या भांडणात बदलू लागले. नुकत्याच झालेल्या एका बुधवारी सायंकाळी त्यांच्यात नेहमीप्रमाणे वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोघांचाही स्वतःवरचा ताबा सुटला. वाद रंगात आलेला असतानाच पत्नीने आपल्या पतीला अशा शब्दात सुनावले जे शब्द कोणत्याही स्वाभिमानी माणसाला सहन होणारे नव्हते. पत्नी थेट म्हणाली, माझ्या मागे तुझ्यासारखे 50 लोक आहेत. तुझ्यासारखे 50 जण फिरतात. मित्रांनो, ते ऐकल्यानंतर तो पती काहीच बोलला नाही. तो शांत झाला, गप्प बसला. तो वाद तिथेच थांबला. पण त्या रात्री त्या खोलीत काय घडत होतं याचा अंदाज कोणालाच नव्हता. पत्नीचे ते शब्द त्याच्या मनात सतत घुमत होते. एका नवविवाहित तरुणासाठी जो अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून येतो, त्याच्यासाठी आपल्याच पत्नीकडून हे ऐकणं अत्यंत क्लेशदायक होतं. रात्रीच्या वेळी कुटुंबातील सगळेजण झोपले असताना त्या तरुणाने आपल्या खोलीत टोकाचं पाऊल उचललं. गुरुवारच्या पहाटे जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्याची खोली उघडली, तेव्हा त्यांना समोर जे दिसलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या तरुणाचा मृतदेह खोलीत फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आता या घटनेत दुसरा आणि सर्वात संशयास्पद आणि आश्चर्यकारक भाग म्हणजे जेव्हा या तरुणाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली, तेव्हा त्या महिलेचे म्हणजे त्याच्या बायकोचे आई वडील तातडीने तिथे आले आणि त्यांनी आपल्या मुलीला सोबत घेऊन तिथून पळून गेले. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृत तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांना या घटनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यांनी पोलिसात कोणतीही तक्रार न करताच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. स्थानिक पोलीस ठाण्याचे सीओ पंकज कुमार त्यागी यांनी सांगितले की तरुणाच्या मृत्यूबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत माहिती किंवा तक्रार नोंदवली गेली नव्हती. इथे एक प्रश्न उपस्थित होतो की कुटुंबाने पोलिसात तक्रार का केली नाही? यामागे काय कारण असू शकतं? काय त्यांना पोलीस कचेरीच्या फेऱ्या मारायच्या नव्हत्या, की इज्जतीपोटी त्यांना हा विषय दाबून टाकायचा होता? हे अजून स्पष्ट झालं नाहीये. पण एका गोष्टीचा विचार करा, तो तरुण कोण होता? हा मृत तरुण त्याच्या 2 भावांमध्ये सर्वात लहान होता. तो खूप मोठा श्रीमंत नव्हता. तो आठवडी बाजारामध्ये कांदे, लसूण आणि कोथिंबीर विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. एक सामान्य कष्टकरी तरुण, ज्याने नुकतीच संसाराची सुरुवात केली होती, तो या जगातून कायमचा निघून गेला. मित्रांनो, ही झाली बातमी. पण या बातमीच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला, तर आज समाजात नात्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर पोकळी निर्माण झालीये, हे आपल्या लक्षात येईल. आपण अनेकदा ऐकतो, शब्दाने शब्द वाढतो. पण काही शब्द असे असतात जे माणसाचा स्वाभिमान, त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे मोडून टाकतात. या केसमध्ये पत्नीने वापरलेले शब्द, माझ्या मागे तुझ्यासारखे 50 फिरतात, हे केवळ एका वादातील वाक्य नव्हतं. त्या कष्टकरी पतीसाठी तो एक प्रचंड मोठा मानसिक आघात होता. त्याला कदाचित असं वाटलं असेल की आपल्या अस्तित्वाची, आपल्या कष्टाची आणि आपल्या नात्याची काहीच किंमत उरलेली नाही. पुरुषांचे मानसिक आरोग्य आणि सायलेंट किलर म्हणजे आपल्या समाजात पुरुषांना लहानपणापासूनच शिकवलं जातं, रडायचं नाही. पुरुष खंबीर असतो, सहन करायला शिक. यामुळे काय होतं, जेव्हा एखादा पुरुष मानसिक तणावातून जातो तेव्हा त्याला नात्यात अपमानित वाटतं.
तेव्हा तो कोणाकडेही जाऊन मन मोकळं करू शकत नाही. तो मित्रांना सांगू शकत नाही कारण त्याला जग काय म्हणेल याची भीती असते. तो कुटुंबाला सांगू शकत नाही कारण त्याला त्यांच्यावर ताण टाकायचा नसतो. तो आतल्या आत कुढत राहतो आणि या केसमध्येही तेच झालं. तो तरुण रात्री गप्प बसला आणि थेट टोकाचा निर्णय घेतला. आजकाल आपण सोशल मीडियाच्या युगात जगत आहोत. इथे रील्स आणि फोटोंच्या माध्यमातून एक फेक किंवा आभासी जग तयार केलं जातं. माझ्या मागे 50 जण आहेत किंवा मला हवं तसे पर्याय उपलब्ध आहेत. हा अहंकार कुठेतरी या आभासी दुनियेतून तर नात्यांमध्ये येत नाहीये ना, याचा विचार करण्याची गरज आहे. नातेसंबंध हे ऑप्शन्सवर चालत नाहीत. ते कमिटमेंटवर आणि एकमेकांच्या आदरावर चालतात. जेव्हा तुम्ही नात्यात समोरच्या व्यक्तीला हे जाणवून देता, की तुझ्याशिवाय माझं अडणार नाही किंवा तुझ्यापेक्षा भारी मला मिळू शकतो, तेव्हा तुम्ही त्या नात्याचा पायाच उखडून टाकता. या व्हिडिओच्या माध्यमातून मला आजच्या तरुण पिढीला आणि जोडप्यांना काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट, राग आवरायला शिका. भांडण कोणत्याही नात्यात होऊ शकतं, पण भांडताना समोरच्याच्या आत्मसन्मानावर चिखलफेक करू नका. असे शब्द वापरू नका जे नंतर कधीच मागे घेता येणार नाहीत. दुसरी गोष्ट, पुरुषांना व्यक्त करा. जर तुम्ही कोणत्याही मानसिक त्रासातून जात असाल, नात्यात छळ होत असेल किंवा अपमान होत असेल, तर शांत बसू नका. तुमच्या कुटुंबाशी, मित्रांशी किंवा काउन्सिलरशी बोला. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. तिसरा मुद्दा, कुटुंबाची जबाबदारी. आपल्या घरातील मुलं किंवा तरुण अचानक शांत झाले तर त्यांच्याशी संवाद साधा. ते आपल्या आत काय सहन करत आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. हे कुटुंब नाही करणार तर कोण करेल मग? उत्तर प्रदेशातील या घटनेने एका कांदे लसूण विकणाऱ्या गरीब कष्टकरी तरुणाचा जीव घेतला. एका चुकीच्या वाक्याने हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला. पोलीस कदाचित या प्रकरणाचा तपास करतील किंवा कुटुंब तक्रार करणार नाही, पण समाजाने यातून धडा घेणं खूप गरजेचं आहे. नात्यांमध्ये एकमेकांचा आदर करायला शिका, कारण गेलेला जीव कधीच परत येत नाही. तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं? पत्नीच्या अशा वक्तव्यावर आणि त्यानंतर पतीने घेतलेल्या निर्णयावर तुमचं काय मत आहे? पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर समाजाने कशा प्रकारे काम केले पाहिजे? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, विशेषतः तरुण जोडप्यांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, एकमेकांशी बोलत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.